अल्पवयीन मुलींवरती अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला 4 वेळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरडप इथल्या आश्रमशाळेतलं हे सगळं प्रकरण आहे। एकाच गुन्ह्यात आरोपीला 4 वेळेला जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातली पहिलीच घटना आहे। इस्लामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं संस्थाचालकासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। संस्थाचालक अरविंद आबा पवार आणि सहाय्यक कर्मचारी मनीषा चंद्रकांत कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावं आहेत। अत्याचार झालेल्या 4 पीडित मुलींना प्रत्येकी 50,000 तर विनयभंग झालेल्या 2 पीडित मुलींना प्रत्येकी 5,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी असेही न्यायालयाचे निर्देश आहेत। आणि या प्रकरणातल्या पीडितांना 6 वर्षांनी न्यायाचा प्रकाश दिसला अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातल्या कुरळप या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये मुलींवर अत्याचाराची घटना सप्टेंबर 2018 मध्ये समोर आलेली होती आणि या घटनेच्या मध्ये 96 सालापासून या चाललेल्या आश्रमशाळेमध्ये अरविंद पवार हा त्यांचा संचालक गेल्या काही वर्षापासून त्या मुलींवरती तुम्हाला शाळेतून काढून टाकतील, तुमचं शिक्षण बंद होईल अशा धमक्या देत असे। आणि खरं तर कुठल्याही अशा शाळेच्या पुरुष संचालकांना मुलींच्या आश्रमशाळेत राहणंच परवानगी नसते, परंतु त्यांनी बेकायदेशीरपणे तिथे स्वतःचं निवासस्थान करून संपूर्णपणे त्या मुलींना रात्री बोलवून छळ करायचा। ते या मुली ठाम राहिल्या, तसंच सरकारी अधिकाऱ्यांनी पण चांगल्या प्रकारचं काम केलं आणि नुकतंच जिल्हा न्यायालयाने त्यामध्ये 4 वेळेला जन्मठेपेची शिक्षा संबंधित आरोपीला दिलेली आहे। आणि आपले प्रतिनिधी कुलदीप माने या संपूर्ण घटनेसंदर्भात आपल्याला सांगलीतनं माहिती देत आहेत। कुलदीप, हे प्रकरण नेमकं काय होतं आणि शिक्षा सुनावली गेल्यानंतर पीडितांमध्ये काय भावना आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच साधारण 2018 साली म्हणजे साधारण 5 वर्षापूर्वी हे सगळं आश्रमशाळेतील अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं। यामध्ये एका निनावी पत्राद्वारे हे सगळं पोलिसांच्या पर्यंत हे पत्र पोहोचल्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण आश्रमशाळेतील समोर आल्यानंतर मोठ्या या ठिकाणी आश्रमशाळेवरती आरोप देखील झाला आणि त्यामधून या आता सगळ्या प्रकरणाचा निकाल हा लागला गेलाय। या सगळ्या बाबतीमध्ये ज्या मुलींच्यावरती अत्याचार झाले होते त्या मुलींचे जबाब देखील घेण्यात आले होते आणि त्यामध्ये काही गंभीर आरोप या आश्रमशाळेतील संस्थाचालक आणि त्यामधील काही कर्मचाऱ्यांच्यावरती केले गेले होते आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास अंती कोर्टामध्ये ज्यावेळी हे प्रकरण गेलं होतं त्यावेळी या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाचा या आरोपींनी जे कृत्य केले या कृत्याची दखल या ठिकाणी कोर्टाने घेतलेली दिसून येते। यामध्ये संस्थाचालक आणि त्याही संस्थाचालकामधील काही कर्मचारी या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि त्यामुळेच मुलींच्यावरती अत्याचार करणं या सगळ्या प्रकरणामध्ये या संस्थाचालक आणि त्यामधील काही कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती एकूण गुन्ह्यामध्ये 4 वेळा जन्मठेप ही खरं तर या ठिकाणी ही शिक्षा महत्त्वाची मानली जाते, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी गंभीर कृत्य केलं होतं त्यानुसार ही सगळी शिक्षा इस्लामपूर सत्र न्यायालयानं दिलेली आहे। त्यामुळं अशा पद्धतीनं आश्रमशाळेवरती अत्याचार करणाऱ्या प्रकरणामध्ये ही एक महत्त्वाची शिक्षा मानली जाते आणि त्यामध्ये आता काही दंड देखील या आरोपींना देण्यात आलाय। याशिवाय एकाच गुन्ह्यामध्ये 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा दिल्यामुळं हे प्रकरण महत्त्वाचं होतं आणि साधारण आश्रमशाळेतील मुलीवरती अत्याचार केला गेल्यामुळं राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणामध्ये आता हा महत्त्वपूर्ण निकाल समोर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।